सॉरी कंपल्सरी आहे 50चा. आणि गोलंदाजसाठी आले आहेत ते ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर यांचा पहिला चेंडू सामना करतील ते मेघनाथ. फुलटॉस चेंडू ऑफ साइडने मारला. फटका बघूया तिकडे. एक धाव मिळते. दुसरी धाव सुद्धा पळून काय 4 धाव मिळत आहेत. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. कमान डीजे. धन्यवाद डीजे. सुंदर असा मारलेला कव्हर ड्राईव्हच्या दिशेने फटका. 4 धाव मिळत आहेत त्या मेघनाथ यांना. आपल्या संघाला 4 धावेने सुरुवात करून देत आहेत. खातं खोलून देत आहेत 4 धावेने. पहिला चेंडूवर सुंदर असा चौकार प्राप्त होतोय मोरवा संघाला. थोडीशी क्षेत्ररक्षण चेंज करताना मालवणी संघ. दुसरा चेंडू ज्ञानेश्वर यांचा. सुंदर हा चेंडू बघा तिकडे प्लेसमेंट केलेले. एक धाव तर पळून काढलेले. दुसऱ्या धावेसाठी मना करतायत ते मंगेश. एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते मेघनाथ यांना. संघाला नेऊन ठेवत आहेत ते 5 धावसंख्येवर. बिनबाद 5 धावा. आणि उद्या आपली फायनलचा सामना असणार आहे. त्यासाठी इथे प्रोजेक्टरची व्यवस्था केलेली आहे. डीजेची सुद्धा व्यवस्था असणार आहे. जर कुणाला मॅच बघायचं असेल त्यांनी विनामूल्य इकडे येऊन बघायचे आहे. आणि सुंदर असा कॅच झेल बाद होत आहेत. तिसऱ्या चेंडूवर मोहरा बाद करणं. मंगेश सारखा मोहरा बाद होतोय तो मोरवा संघाचा. एक मोठा आदरा बसतोय मंगेशच्या रूपाने. सुंदर हा चेंडू पडला होता ज्ञानेश्वर यांचा. धन्यवाद डीजे. मंगेश यांची जागा घेण्यासाठी चाललेले आहेत ते चेतन. टीम कॅप्टन आर के मोरवाचे स्वतः चेतन. बघूया आपल्या संघाने किती धावा मिळवतात ते. ज्ञानेश्वर यांचा चौथा चेंडू. सुंदर हा चेंडू तिकडे बघूया. अपील करतायत आणि बाद होत आहेत. 0 धावसंख्येवर चेतन. दुसरा आदरा बसतोय तो मोरवा संघाला. धन्यवाद डीजे. चांगलं असं क्रिकेट म्हणावं लागेल ते चेतन यांच्या मार्फत. तिकडे अपील केल्यावर स्वतःहून ते बाहेर उतरलेले आहेत अंपायरचा कॉल न बघता. असं हे आपलं 40+ क्रिकेट. चांगलीच गोलंदाजी होते ते आता मात्र ज्ञानेश्वर यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर कमबॅक करतायत. 4 चेंडूत फक्त आता 5 धावा दिलेल्या आहेत. 2 गडी बाद केलेले आहेत. आणि आता चेतन यांची जागा भरून घेण्यासाठी चाललेले आहेत ते प्रशांत. डाव्या हाताचे फलंदाज. खूप अशी मोठी फलंदाजी आहे ती मोरवा संघाकडे. बघूया आपल्या संघात 4 षटकामध्ये किती धावा मिळवतात ते. आणि ज्ञानेश्वर इकडे हॅट्रिकवर आहेत. मालवणीकडूनच एक हॅट्रिक झालेली आहे. बघूया आता दुसरी हॅट्रिक होते का. चांगला असा फटका बघूया. तिकडे 1 धाव तर केलेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेचा कॉल होता आणि तिसरी धाव सुद्धा पळून काढतायत आणि पूर्ण करतायत. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल ते दोन्ही फलंदाजांमध्ये. संघाची धाव संख्या कुठे थांबली होती ते आता पुढे नेत आहेत. संघाला नेऊन ठेवतात ते 8 धावसंख्येवर. 2 गडी बाद.
ज्ञानेश्वर यांचा शेवटचा चेंडू. सामना फक्त 4 षटकांचा राहील. आता पुन्हा फलंदाजी आले ते उजव्या हाताचे फलंदाज मेघनाथ. ऑफ स्टंपच्या असा खूपच बाहेर चेंडू. पंच गुणेश हे वाईट घोषित करतात. अवंत धावसंख्येने वाढ होते ती मोरवा संघाकडे आणि संघाची धावसंख्या होती ती 9. चांगलं सकाळपासून पंचगिरी करतात ते गुणेश आणि महेश शिंदे, महेंद्र शिंदे. आणि सुंदर हा चेंडू. चेंडू आता निर्धाव आणि निर्धावने षटकाची समाप्ती होते आणि संघाची धावसंख्या होते ती 9. 2 गडी बाद 9. डीजे. थँक्यू संजय पाटील. एक समालोचक सापडला उमेदमान टीमला. भरत पाटील तुमच्या जोडीला आहेत संजय पाटील. आता जे पी मला वाटतं सध्या तरी गणपतीपुळे एन्जॉय करतोय. होळी उत्सव गणपतीपुळे एन्जॉय करतोय. खास करून समुद्र किनाऱ्याचा तो आनंद लुटतोय. जयप्रकाश जे पी गणपती बाप्पांचं देखील दर्शन घेऊन मला उद्याच्या दिवसामध्ये इथे येईल तो. शॉर्ट बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. ओ प्रयत्न चांगला होता. प्रमोद कोळी यांचा प्रयत्न चांगला होता चेंडूला अडवण्यासाठी. मध्ये चेंडू थांबत नाही. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. धावा झाल्या ते 13. षटक क्रमांक आपण पाहू शकाल. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच. मिलन वैती या गोलंदाजाला तुम्ही पाहू शकाल. ओ ऑन साईडला चांगला फटका आहे. संतोष कोळे आहेत त्या ठिकाणी. महेशने चेंडूला स्टॉप केलंय. अगदी फॉरवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू रवाना झाला होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. ओ संधी आहे. उल्कावणी दिली होती. उल्कावणी गेली होती. थोडंसं लेझी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मिलिंद वैती यांचा. याचाच प्रयत्न खास करून तो फायदा उचलण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरनं केला होता. 2 धावा काढल्यात. प्रशांत माद्री बेस्ट फिल्डर दिस टुर्नामेंट. उमेळमानच्या या स्पर्धेतील मागील स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपण पाहिलं होतं प्रशांत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं अगदी स्ट्रेट सरळ बॅटना स्ट्रोक केलाय. पुन्हा एकदा प्रमोद कोळी. आज प्रमोद कोळीकडून बऱ्याचशा चुका घडल्या आहेत क्षेत्ररक्षणाच्या बद्दल म्हणायचं गेलं तर. मिलिंद कोळीकडून चुका घडल्या आहेत. जे बेस्ट फिल्डर आहेत मालवणीचे जे बेस्ट फिल्डर आहेत त्यांच्याकडून चुका घडताना या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या झाली ती 17 धावा लागल्यात फलकावर. शॉर्ट बॉल होता. अपील केली गेली आणि यस या ठिकाणी आणखीन एक सफलता. आणखीन एक विकेट. प्रशांत मात्रे देखील आउट. थँक्यू डीजे वायडी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर हेमंत राऊत. धावत संख्या झाली ती 17.
दुसऱ्या षटकातील आपण हा 5वा चेंडू आपण आता पाहणार आहोत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत राऊत दाखल झालेत. एक स्फोटक खेळाडू म्हणून हेमंत राऊत यांची देखील एक ओळख 40+ क्रिकेटमध्ये आहे. नरेश मात्र थोडंसं थांबवलं गेलेलं आहे. मागच्या मॅचचा आपण विचार केला तर वन ऑफ द ग्रेट बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी केली होती आणि त्या फलंदाजीच्या जोरावर आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील घेताना नरेश मात्र यांना पाहिलं होतं, मात्र त्यांना थांबवलं गेलं आहे. गेम प्लॅनिंग, प्रत्येक संघ गेम प्लॅनिंगनुसार क्रिकेट खेळत असतो, लक्षात ठेवा. ती गेम प्लॅनिंग त्या ठिकाणी RK मोरवा टीमने केली आहे. शॉर्ट बॉल आहे, क्रॉस बॅटर स्ट्रोक इन टू द गॅप. चेंडू 1 2 3 and 4 चौकार. थँक्यू. बघा, मला हिरव्या कलरच्या टी शर्ट भरपूर दिसत आहेत, मात्र चेंडू आणण्यासाठी स्वतः फिल्डर जातो त्या ठिकाणी. या गोष्टीकडे लक्ष द्या, बरोबर वाटत नाहीये. चेंडू आणण्यासाठी स्वतः फिल्डर गेला होता बघा. प्लीज आयोजकांना विनंती करतोय मी की आपण प्लीज सगळ्या बाजूला जरा उभं राहा. चांगला चेंडू आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय RK मोरवा या टीमची, ती म्हणजेच 3/21 धावा. नाही काय मेसेज द्यायचं तर मला द्या, मी देतो. बारामध्ये 21 बनवलेत. अपेक्षा असेल की येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 21 बनवायचे आहेत, म्हणजे 40च्या पलीकडे. हा कदाचित प्रयत्न असेल, मात्र मालवणी संघ हा विचार करणार आहे नाही 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 नाही, इथून मात्र आम्हाला कमी, इथून मात्र कमी. सुरुवातीला धावा काही खर्च केल्या, तिथे मात्र धावा आता आम्हाला कमी खास करून स्कोरबोर्डवर आणायचे आहेत. संजय भंडारी जो आजच्या दिवसातील हॅट्रिक मॅन आहे, पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील घेणारा हा गोलंदाज ठरलाय. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, फटका फसलाय. ज्ञानेश्वर ट्राय करायला हवी होती माझ्या मते तरी, मात्र तो कॅच त्या ठिकाणी मिळत नाहीये. ज्ञानेश्वर यांना प्रयत्न केला होता, ज्ञानेश्वरनं सिंगल ते मिळणार. संजय भंडारी पेनकरपड्या मैदानावर हॅट्रिक पूर्ण केली, त्यानंतर लगेचच मात्र या वीकमध्ये उमेळमानच्या मैदानावर हॅट्रिक पूर्ण करतोय. काय विकेट विकेट आणि विकेट विकेट काढण्याचा सिलसिला अगदी संजय भंडारेनं सुरू केला आहे. डाऊन द लेग, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. जबरदस्त गोलंदाजी या सीझनमध्ये नक्कीच टॉप 5 बॉलर्समध्ये संजय भंडारे यांचं नाव 101% असेल. बायटिक स्ट्रोक अगदी मागच्या पायाच्या गुडघ्याला थोडंसं वाकवलं होतं. पूर्णतः बॉडी बॅलन्स जो आहे तो पुढच्या पायावर ठेवला गेला, तिथून मात्र या चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली गोलंदाजी, अगेन्स्ट द टर्न खेळायचा होता चेंडू. संजय भंडारी सारख्या गोलंदाजाला खेळणं थोडंसं कठीण आहे, लक्षात ठेवा. एक चांगला गोलंदाज आहे, मालवणी टीम मधील बेस्ट अँड बेस्ट बॉलर आहे, लक्षात ठेवा. संजय भंडारी उर्फ शिवा. गोलंदाज तयार, समोर हेमंत राऊत. ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी मिलन कोहली चेंडूला फील्ड करत 1 धाव तर वेगानं पूर्ण केलंय. स्ट्राइक एंडला थ्रो, 2 धावा झाल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न, बॅकअप आहे त्या ठिकाणी, फक्त 2च मिळणार. आणि या 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती 25 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. उद्याचा दिवस बिझी दिवस आहे, उद्या भरपूर बिझी शेड्यूल असेल. उद्या तुम्हाला डान्स पाहायला मिळतील, उद्या तुम्हाला महिलांचा सन्मान पाहायला मिळेल, भरपूर काही उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि उद्या उमेळमानचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. ओ पुन्हा एकदा अगेन्स्ट द टर्न, लेग ब्रेक केला आहे. हे व्हेरिएशन आहे, कधी तो ऑफ ब्रेक करेल, कधी लेग ब्रेक करेल, कधी सरळ चेंडू टाकेल. 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीचे हाताळण्याची कुवत असलेला गोलंदाज आहे मिस्टर संजय भंडारी. आणखीन एक चांगला चेंडू, यष्टीची महत्वपूर्ण विकेट, सफलता प्राप्त केले संजय भंडारी यांना. मिस्टर हेमंत राऊत आउट.
थँक्यू. अजूनही नरेश म्हात्रे यांना थांबवलं जात आहे. षटक क्रमांक 3 आहे. अजूनही नरेश म्हात्रेला थांबवलं जात आहे. या ठिकाणी कुमार येतोय खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. काय प्लॅनिंग नक्की आर के क्रीडा मंडळाची आहे, आर केच्या संघाची आहे. कुमार येतोय कारण हे षटक जर आपण पाहिलं तर तिसरं षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकात शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. नरेश म्हात्रे यांना आपण मागासपासून 1 डाऊनला पाहिलं होतं, 2 डाऊनला पाहिलं होतं, दोन्ही ओपनर ॲज अ ओपनर पाहिलं होतं आपण नरेश म्हात्रेंना. त्यांना मात्र थांबवलं गेलं. एक वेगळी स्ट्रॅटर्जी आखली असेल आर के मोरवा टीमनं मालवणी टीमच्या अगेन्स्ट खेळताना. मात्र नरेश म्हात्रेच्या वाटी किती चेंडू येणार आहेत, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. त्याच्यामुळे या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं लागेल, कारण चांगला परफॉर्मन्स राहिला आहे नरेश म्हात्रे यांचा या दोन्ही मॅचमध्ये. आणि आता फक्त शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगमधील. यावेळेस अगदी बॅकच्या रडारमध्ये हा चेंडू आला होता. तिथून मात्र चेंडूला उचलला गेलाय आणि मात्र नेऊन ठेवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी संतोष कोळी बघा बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडायला गेला होता. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 31. मैदानाच्या आतमध्ये पाणी गेला होता की नाही, मैदानाच्या आतमध्ये मॅसेज गेला होता, मात्र काहीतरी मैदानाच्या आतमध्ये गेलं होतं आणि ते किती फायदेशीर ठरू शकेल. शेवटचे 6 चेंडू धर्मेंद्र कोळी गोलंदाजी ट्रॅकवर स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट मालवणी टीमचा हा नामवंत गोलंदाज. स्ट्राईक एंडला मेघनाथ. पहिला चेंडू लॉफ्टेड खेळलाय, मागे फिल्डर आहे, प्रयत्न पुन्हा केला होता अंगाने चेंडूला अडवण्यासाठी, मात्र प्रयत्न पुन्हा एकदा असफळ. प्रमोद कोळी यांना बीट करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आज मात्र इतकंच म्हणणार की प्रमोद कोळीच्या मागे चेंडू लागलाय आणि वारंवार चुका होत आहेत. पुन्हा एकदा कदाचित सूर्य जो आहे, ज्या लेवलला सूर्य आहे त्या कारणाचा कदाचित तो चेंडू आउटसाइड झाला नसेल. ओ यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हाताळला गेलाय. गुड बॉलिंग धर्मेंद्र कोळी. आणि त्या कारणाचं कदाचित तो चेंडू प्रमोद कोळी यांना आउटसाइड झाला नसेल, त्यामुळे त्यांनी आपलं शरीर पुढे आणलं चेंडूच्या. मात्र त्यांना देखील चेंडू मात्र चकवून मात्र चेंडू निघून गेले 4 धावांसाठी. धावा झाल्या त्या 35. शेवटचे 4 चेंडू अजूनही बाकी. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट करत येत आहेत. व्हाईट बॉल. 36 धावा फलकावर. 4 ओव्हरची मॅच. चला डगआउट मध्ये बसा मित्रा, खेळाडू कक्ष बनवले आपण. ऑफ साइडला यावेळेस बॅकफूट पंच इन टू द गॅप. 1 2 3 and 4 चौकार. थँक्यू. धावसंख्या झाली ती तब्बल 40 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. हे 40 धावा फलकावर लावल्यात आर के मोरवा या टीमनं. नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारले या टीमनं. यावेळेस देखील जोरकस फटका खेळायचा होता. अगदी समोर हा चेंडू टाकला गेला होता आणि इथून मात्र या चेंडूला क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला होता. मेघाच्या विषयी म्हणायचं गेलं तर आपण बऱ्याचदा मेघाला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळताना पाहिलंय. इथे देखील तोच प्रयत्न मेघनाथनं केला होता. फुल टॉस. ही सर्वात मोठी चुकी धर्मेंद्र कोळी यांची. स्लॉग ओव्हर आणि या शेवटच्या षटकामध्ये तुम्ही अशा प्रकारे चेंडू टाकणार तर मात्र बॅटर तुम्हाला सोडणार नाहीये. जसा चेंडू तसं उत्तर. हा येतोय खणखणीत षटकार.
थँक्यू. चला नरेश म्हात्रे तुम्ही मागेच बसा आता. आता तुम्ही फक्त बॅट घेऊन मागे बसा नरेश म्हात्रे. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 46. हो आणखीन एक चेंडू थोडासा खाली बसतोय. सबमरीन डिलेव्हरी. चेंडूच्या मागे बाबूबाई पळतायत, धावतायत, चेंडूला थांबवत आहेत. दुसऱ्याचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी. शेवटच्या चेंडूवर येत आहेत त्या 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फळकावर लावल्यात आर के मोरवा या टीमनं. त्या तब्बल 48 धावा आणि 49 धावा विजयासाठी दिल्या आहेत त्या मालवणी मास्टर्स या टीमला. येणारे 24 चेंडू आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 49 धावा मालवणी संघाला करायचे आहेत. चेक. जबरदस्त मॅच होईल यात काही शंका नाहीये. भले 49 धावांचं जरी टार्गेट दिलं असलं तरी त्या कॅपेबलचे खेळाडू मालवणी टीम मध्ये आहेत. असं नाही की ती क्षमता मालवणी टीम मध्ये नाहीये. कारण बघा धर्मेंद्र कोळी ॲज अ ओपनर, हरेश पाटील देखील चांगले आपण आजची इनिंग पाहिलंय. ॲज अ ओपनर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार हरेशने घेतला. त्यानंतर म्हणायचं गेलं प्रमोद कोळी, मिलन वैती, मिलन कोळी, संतोष कोळीची आप चांगली बॅटिंग पाहिलंय. संतोष कोळीच्या देखील बॅटमधून आपण या आजच्या दिवसामध्ये 5 षटकार पाहिलेत. ज्ञानेश्वर कोळी, धर्मेंद्र कोळी, त्यानंतर महेश कोळी जवळजवळ 8व्या त्या 9व्या क्रमांकापर्यंत बॅटिंग ऑर्डर एक मी म्हणेल ताकदीची बॅटिंग ऑर्डर मालवणी टीम मध्ये आहे. त्यामुळे जरी 49 असले ना, जरी 49 असले तरी मात्र त्या 49 धावसंख्येला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यासाठी मालवणी संघ सज्ज आहे. ही मॅच अफलातून होईल यात काही शंका नाही. रफ अँड टफ ही मॅच नक्कीच होणार. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जॉईन झालेत त्यांना विनंती करतोय जाऊ नका, या मॅचचा रिझल्ट पहा. ही मॅच नक्कीच जबरदस्त पाहायला मिळेल. एका साईडला आर के मोरवा, दुसऱ्या बाजूला आपण मालवणी संघाला पाहतोय आणि हे दोन्ही संघ उमेळमानच्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहेत. मात्र सध्याच्या घडीला चॅम्पियनच्या त्या दिशेने वाटचाल कुठल्या संघाची होईल आणि कुठल्या संघाचा प्रवास या ठिकाणी थांबणार जाईल. ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतोय बदल इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक भरतजी पाटील यांना. धन्यवाद भरत राऊत साहेब. नक्कीच हा सामना प्रेक्षकांना अतिजोडीचा पाहायला मिळणार. छातीचे ठोके वाढणार आहेत असं मला वाटतंय. कारण त्या गेममध्ये बदल केला भरत राऊत साहेब. आर के मोरवा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण न स्वीकारलं, फलंदाजी स्वीकारली. हा एक गेम आणि नरेश सारखा फलंदाज जो दोन्ही सामन्यामध्ये ओपनिंग बॅट्समन होता, चांगले बॅट्समन असताना सुद्धा त्याला बॅटिंगला न पाठवणं हा दुसरा बदल नक्कीच काय देऊन जाईल आर के मोरवा संघाला. तुम्ही याची डोळा याची देही तुम्ही पाहणार आहात. हाच बदल असतो खेळामध्ये. नाही नेहमीच आता कैलास दिसत नाही. कैलास सुद्धा ओपनिंग ते मेघनाथ आणि कैलास यांची जोडी खिल्लाडी जोडी होती या मैदानावरती. अप्रतिम बॅटिंग आणि मोरवा संघ नेहमीच या मैदानावर लकी ठरलेला आहे. आज पाहूया मालवणी संघ लकी ठरतोय की मोरवा संघ लकी ठरतोय. दोघे जण सामनावीर होते दोन्ही मॅचचे. ते संतोष कोळी आणि हरेश्वर पाटील दोघं मैदानात उतरलेले आहेत. मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कृत आहेत ते आणि दोघंही मैदानात आता फलंदाजीसाठी उतरले आहेत. नक्कीच याने सुद्धा हा गेम चेंज प्लॅन केलेला आहे मालवणी संघाने सुद्धा. नक्कीच संध्याकाळचं क्षेत्र असल्यामुळे मी एक मान्य करू शकतो की मोरवा संघानं प्रथम फलंदाजी केली. कारण संघाच्या क्षेत्रामध्ये थोडी हवा कमी होते, हवेचा जोर कमी होतो, त्याचा फायदा नंतर घेता येत नाही. हा एक त्यांचा उद्देश असेल. आणि नरेशला मला वाटलं त्यांना थोडासा विश्रांती द्यायची असेल, आराम द्यायचा असेल असं माझं वाटतंय की त्यांना थोडंसं बॅकला ठेवलेलं होतं. काय वाटते भरतराव साहेब? बघा स्ट्रॅटर्जी तर आखली जात आहे. प्रत्येक जण आपापलं नियोजन आयोजन करत आहेत आणि ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला कदाचित नरेश मात्रेने एक चांगली बॅटिंग मागच्या मॅचमध्ये केली होती. थोडंसं थकवा त्यांच्या शरीरावर जाणवत असेल त्यामुळे त्यांना थोडंसं बॅकफुटला मागे ठेवलं गेलं. मात्र एका बाजूने जर पाहायचं गेलं तर ते फायदेशीर देखील ठरलं गेलं. कारण धावसंख्या जी हवी होती मंगेश सोबत चर्चा करतात मंगेशने 40च्या पलीकडे धावसंख्या जायला हवी आर के मोरवा टीमची. तर 40च्या पलीकडे धावसंख्या झाले
49 धावा करायच्या आहेत. आणि एक तुम्ही आणखीन एक उल्लेख केला की संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळच्या वेळेमध्ये हवेचं प्रमाण कमी होतं, या कारणास्तव कदाचित प्रथम बॅटिंग करून एक चांगला टोटल उभारायचं आणि समोरच्या संघावर प्रेशर टाकायचं. मात्र हे मैदान उमेळमांचं आहे आणि या मैदानावर जे काही फ्लॅग लागले गेले आहेत, त्यानंतर आपण जे कपडे जे पाहतोय, खास करून म्हणायचं गेलं तर आपला कॅमेरामॅनचा तो खास करून जो बॉक्स आहे त्या दिशेने आपण जर पाहिलं तर अजूनही वारे वाहत आहेत. ते तो कपडा अगदी दर्शवतो, कपडा किती वेगानं बघा फडकतोय. त्यानंतर जी झाडं आहेत, आजूबाजूचा जो झाडांचा परिसर आहे, ते झाडांची पानं देखील हलत आहेत. म्हणजे अजूनही हवेचं प्रमाण आहे, षटकार येऊ शकतील. त्यासाठी मी म्हटलं ना की 49 धावा नो डाऊट एक चांगला टोटल आहे. मात्र ती क्षमता, ती ताकद मालवणी टीममध्ये आहे, त्यामुळे की मॅच नक्कीच चांगली मॅच पाहायला मिळू शकेल. एक वेळ असं होतं मालवणी संघ कमी धावामध्ये मोरवा संघाला रोखणार होता. चांगले फलंदाज त्यांचे बाद झाले होते भरतराव साहेब, आणि नंतरचा जे त्यांनी मेघनाथ फलंदाजी केली त्याच्यामुळे हे 40 पार केलेलं आहे आर के मोरवा संघाने. नाहीतर चांगले चांगले फलंदाज त्यांचे कमी धावामध्ये बाद झाले होते. थोडंसं दडपणामध्ये होता आर के मोरवा संघ, परंतु त्याचं सावरण्याचं काम केलं ते मेघनाथने. नक्कीच नो डाऊट. बघा, मेघनाथच्या विषयी म्हणायचं गेलं तर ज्याप्रमाणे आपण कैलासचा उल्लेख केला, कैलास पडील जो मालिकावीर ठरला होता या उमेळमानच्या मैदानावर, मेघनाथच्या विषयी म्हणायचं गेलं मेघनाथ देखील मालिकावीर ठरला होता या उमेळमानच्या मैदानावर, असं नाही. आणि मी आतापर्यंत हेच म्हणतो की 2022-2023चा जर आतापर्यंत आपण जो मागचा प्रवास जर पाहिला मेघनाथचा, तर खूप चांगला प्रवास आहे. मागच्या काही 2 वर्षामध्ये खूप चांगली बॅटिंग या उमेळमानच्या मैदानावर मेघनाथ घरत्न केलंय. नक्कीच संधीचं सोनं करण्याची क्षमता त्यांच्यात आहेतच, आणि प्रत्येक खेळाडूने काय नाही, संधी मिळाली तर त्याचं सोनं करावंच. चला, टाइमपास ना करू, उशीर नका करू, सामना सुरुवात करा. उशीर अंधार पडायचा, सूर्य मावळतीला चाललेला आहे. लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न करा. हरेश्वर आणि त्याला बळवंती करतील लक्ष्मीदास. सुंदर चेंडू, चेंडू खाली राहतोय, काहीच समजत नाही चेंडू, आणि चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्यात अजून खातं खोललं जात नाही, पहिला चेंडू निर्धाव जातोय. सुंदर चेंडू मला लक्ष्मीदासांचा अनुभव आहे. लक्ष्मीदासांच्याकडे गोलंदाजी येतात. दोन्ही सामने बघितलं, मस्त गोलंदाजी दोन्ही सामन्यामध्ये लक्ष्मीदासांनी केलेलं आहे. हीच गोलंदाजी त्यांना शॉर्ट पॉईंट ठेवायची होती, आणि सेमीच्या फायनलमध्ये सुद्धा हेच त्यांनी प्रात्यक्षिक दाखवतात गोलंदाजीचं. नक्कीच 2 धावा पूर्ण करतील. 2 धावाने संघाचं खातं, वैयक्तिक 2 धावाने आपलं खातं खोलतात हरेश्वर. उद्या पहिला सामना असणार आहे तो कांदरपाडा आणि मुर्दा. दोन्ही संघाने पुन्हा एकदा विनंती करतोय, सकाळी बरोबर 9 वाजता आपण या मैदानात हजर राहायचं आहे. लक्ष्मी देसाईचा तिसरा चेंडू, 49 धावाचा पाठलाग करतात मालवणी संघ. सुंदर फटका मारला, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होते, तर कुठलीही चूक करणार नाही मोरवा संघ, कारण ही चूक किती मागात पडेल याची जाणीव त्यांना त्या संघाला आहे. चला डीजे. जत्रेला जायचं नाही, मात्र प्रभाकर म्हात्रे साहेबांच्या घरी हळदीला मात्र जायचं आहे. नक्कीच जाऊया, आणि परंतु फायनल सेमीफायनलचा फायनल हा सामना बघूनच जायचा आहे. आणि हरेश्वर पाटील यांची जागा घेण्यासाठी घेते म्हणजे अष्टपैलू खेळाडू धर्मेंद्र. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 धावा 1 गडी बाद लक्ष्मीदास यांनी केलेले आहे. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती लक्ष्मीदास यांची. पाहूया, अजून 3 चेंडू बाकी आहेत त्यांच्या षटकातील. सुंदर चेंडू टाकतात, 1 धाव पूर्ण करतात. मंगेश पाटील आहे, त्यांची फेकी बघा, कुठलीच चूक करणाऱ्या क्षेत्ररक्षणामध्ये चतुर क्षेत्ररक्षक आहेत. एका धावावर समाधान मानावं लागेल मालवणी संघाला. आणि धावसंख्या झाली 1 गडी बाद 3 धावा. 49 धावांचं टार्गेट, 19 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 4 चेंडूमध्ये मालवणी संघात 3 धावा केलेल्या आहेत, 1 विकेट गमावलेली आहे. आणि जर मंगेश पाटीलच्या विषयी म्हणायचं गेलं तर मी तर म्हणेल, इतकंच म्हणणार की आरकेच्या यंग मुलांना लाजवेल असं क्षेत्ररक्षण नेहमीच मंगेश पाटीलने केलं आहे. संधी आहे, रनआउट करण्याची संधी आहे, आणि त्या संधीचं केलं जातं की सोनं. येस, त्या संधीचं सोनं केलं आहे. फलंदाज बाद मिस्टर प्रिन्स गारमेंटचे प्रोप्रायटर संतोष कोळी
परतीच्या मार्गी आउट. धन्यवाद डीजे. नक्कीच संतोष कोळी यांना एक सुद्धा चेंडू खेळायला मिळाला नाही. त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल, कारण पहिल्या सामन्यामध्ये ते मॅन ऑफ द मॅच ठरले होते आणि दुसऱ्या चेंडूमध्ये पहिल्याच चेंडूवर पायचीत झाले होते आणि तिसऱ्या सामन्यामध्ये एकही चेंडू न खेळता ते खेळलाय का धावबाद झालेला आहे. चला वळूया. 2 गडी बाद 3 धावा आतापर्यंत मालवणी संघाने केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे या षटकातील लक्ष्मी देसांच्या. सुंदर चेंडू म्हणावं लागेल, सुंदर चेंडू. फक्त आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत लक्ष्मी देसाई. सुंदर षटक म्हणावं लागेल, अप्रतिम षटक म्हणावं लागेल. जे योगदान द्यायचं होतं ते योगदान लक्ष्मी देसाईने आर के मोरा संघासाठी दिलेलं आहे. लक्ष्मीदास माची म्हटलं ना तर भरत पटेल साहेब तर 24 कॅरेट प्युअर गोल्ड. नक्कीच ओल्ड इज गोल्ड. जुनं जाणकार असं ते व्यक्तिमत्व आहे. आणि नेहमीच आणि मी उल्लेख करतोय की ज्यावेळेस मला वाटतं तो काळ होता, कारण 40+ क्रिकेट नो डाऊट ज्यावेळेस 1990चा काल त्या वेळेपासून आर के मोरवा संघ 40+ क्रिकेट खेळतोय. त्यानंतर मात्र 5 वर्षाचा तो ब्रेक 5-6 वर्षाचा मात्र तो ब्रेक घेतला गेला आणि तिथून मात्र ते पुनरागमन पुन्हा एकदा 40+ क्रिकेटमध्ये आर के मोरवा टीमने जे पुनरागमन केलं होतं ना, त्या पुनरागमनामध्ये सर्वात बेस्ट बॅटर पहिल्याच वर्षी सर्वोत्तम खेळाडू जर कोण ठरला असेल तर तो लक्ष्मीदास माची. नक्कीच आपल्या ज्या अंगात कला असतात, क्रीडा असतात, त्याचं प्रात्यक्षिक ते आपला अनुभव पण त्यांच्या पाठीशी ते शिदोरी असते अनुभवाची आणि त्याचबरोबर नक्कीच ते पुढे पुढे जात असतात आणि आहे पुढे ते पुढे पुढे जावो. दुसरं षटक आता नितेश मलिंगा ॲक्शन त्यांची आणि पाहूया आता समोर आहेत प्रमोद कोळी. दुसरं षटक नितेश यांचं. सुंदर चेंडू म्हणावं, चेंडू खाली जातोय, बॅटला स्पर्श होत नाही, चेंडू निर्धाव निघून जातोय. थोडासा दबाव खाली आहे तो म्हणजे मालवणी संघ. 17 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. नक्कीच हाणामारी करावी लागणार. नक्कीच आता या चेंडूपर्यंत त्यांना हाणामारी करावी लागेल. दिशेने पुढील चेंडू समोर जातील ते प्रमोद. सुंदर फटका जे पाहिजे होतं ते केलेलं आहे प्रमोद कोळी आणि या षटकाची त्यांना आवश्यकता होती, अशाच फटकाची त्यांना आवश्यकता आहे. नक्कीच 6 धावेने धावगती वाढते. प्रमोद कोळीच्या विषयी म्हणायचं गेलं 2 मॅचमध्ये प्रमोद कोळीनं हा विचार करायला हवा की 2 मॅचमध्ये मी काय केलंय हे सगळं विसरूनची मला या मॅचमध्ये, कारण मुख्य मॅच आहे, सेमीफायनल मॅच आपण खेळतो, त्याच्यामध्ये प्रमोद कोळीला हा विचार करायचा की मला या मेन मॅचमध्ये सेमीफायनल मॅचमध्ये मला माझ्या टीमसाठी काय करायचं आहे, हा पॉझिटिव्ह विचार प्रमोद कोळीने करायला हवा. नक्कीच पॉझिटिव्ह विचार म्हणजे धावांची जी गती आहे ती गती वाढवायची आहे आणि आपल्या संघाला विजय कसा प्राप्त होईल याच्याकडे लक्ष द्यायचं प्रमोद कोळी यांना. कारण 2 फलंदाज त्यांचे चांगले बाद झालेले आहेत आणि ही जोडी जर मजमात टिकली तर नक्कीच मालवणी संघ विजेता ठरेल. सुंदर हा ना तू मैं करता चांगला मोरा बाद होतोय. सुंदर शतरक्षर म्हणावं लागेल ते म्हणजे हरेश यांचं. तू मै तू करता करता दोघे एकाच प्लॅटफॉर्मवर आले आणि धावचितच्या रूपानं बाद झाले ते म्हणजे धर्मेंद्र.
मिलन कोहली पुढील बॅट्समन होतोय मिलन कोहली. धावसंख्या झाले 10, 3 गडी बाद 10 धावा. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू टाकतील नितेश. पाहूया मिलन कोहली काय योगदान देतो आपल्या संघासाठी. नक्कीच क्षेत्ररक्षक आहे आणि कुठली चूक करणार नाही. बाद होतोय मिलन कोहली. जे संध्याकाळचं सत्र आहे ते नक्कीच हवेचा जोर कमी आहे. थोडासा गारवा हवेमध्ये येतोय त्याच्यामुळे थोडासा चेंडू बाउंड्री लाईनची बाहेर जात नाही आणि त्याचाच फायदा क्षेत्ररक्षक उचलतो. सुंदर झेल टिपतात मोरवा संघ. नक्कीच कॅच विन द मॅचेस असतात. असं क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच संघाला त्याचा फायदा होतो. 101%. खूप चांगला उल्लेख आपण केला बरेचसे की कॅचेस विन द मॅचेस. पकडोगे कॅच तो जितोगे मॅच. आणि महत्त्वपूर्ण विकेट आहे कारण जी जोडी मैदानाच्या आतमध्ये होती ना प्रमोद कोहली आणि मिलन कोहली ही साधीसुधी जोडी नव्हती. ही ज्याप्रमाणे आपण शोले चित्रपटामध्ये जयवीरूची जोडी पाहिली होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गब्बर सिंग सोबत ते लोक लढले होते. तशा प्रकारची जोडी होती. ही A1 जोडी होती मालवणी टीमची आणि ही A1 जोडी लवकरात लवकर फुटली गेली, तुटली गेली. इतकंच म्हणणार तो विकेट अप्रतिम तो कॅच पकडला गेला. मिलन कोहली बाद झालाय. मात्र त्याच्या जागी आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय मिलन वैती. जबाबदारी वाढल्यात. पूर्वी जबाबदारी अनेक खेळाडूंवर होते. आता मात्र विकेट पडल्यानंतर थोडीफार जबाबदारी वाढली गेली. नक्कीच जबाबदारी आता दोघांना पेलवावी लागणार आहे. प्रमोद आणि मिलन वैती यांना. सुंदर चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या थांबलेली आहे. गडी बाद होत आहे. धावसंख्या फक्त 10 आणि दुसऱ्या षटकात शेवटचा चेंडू आहे. स्ट्रेट ड्रायव्हर फटका अडवण्याचा प्रयत्न करतो गोलंदाजी परंतु त्यांच्या हाताला स्पर्श करून चेंडू निघून जातोय. 1 धाव 1 धावेने समाधान आणि 4 गडी बाद 11 धावा 38 धावा. 12 चेंडू आणि 38 धावा. काय वाटतं भरत राऊत साहेब. 12-38 म्हणजे एक जर विचार करायचा गेला तर जवळजवळ 19 धावा पर ओव्हर. म्हणजेच एक साधं उदाहरण द्यायचं गेलं तर 6 चेंडूमध्ये कमीत कमी तुम्हाला 2 मोठे फटके खेळायचे. 3 नाही तर फक्त 2 मोठे फटके खेळले. सिंगल डबलचा खेळ खेळला तरी देखील तुम्ही या धावत संख्येपर्यंत पोहोचू शकाल. नक्कीच 6 चेंडू मागे 19 धावा या करायच्या सरासरी आहे. म्हणजे आतापर्यंत 11 धावा झाल्यात. 4 गडी बाद झाल्यात. सुंदर गोलंदाजी मिळवती म्हणजे RK मोरवा मास्टर संघाची. चला उशीर नका करू. जरा अंधार पडत चाललेला आहे. पटापट घ्या. बॉलरचं नाव कुमार का. कुमार का कुमार. बारा चेंडू 38 धावा. पाहूया वाईटचा इशारा होतोय. चेंडू खूपच अष्टमच्या बाहेर जातोय. पंचांचे फंक बाहेर येतात. अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते 12 वरती. आधी 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे मालवणी संघाला. मात्र कुठलाही या दोन्ही संघापैकी एक कुठलाही संघ रिकाम्या हाताने जाणार नाही. तिसरं बक्षीस त्यांना मिळणारच आहे. सुंदर फटका म्हणावा लागेल. बघा स्ट्रोक आहे. स्ट्रेट ड्राईव्ह लॉंगांच्या दिशेने मला फटका षटकार. 6 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते 18 वरती. अशाच फटकांची गरज आहे. जर सामना जिंकायचा असेल तर असेच फटके मारायचे आहेत मालवणी संघाला. नाही एकाला तर रिस्क घ्यावी लागेल. विकेट देखील महत्त्वाचे आहेत. नो डाऊट मिलन कोहली बाद झालेत. अनेक खेळाडू बाद झालेत तरी देखील मात्र या ठिकाणी एका बाजूला म्हणायचं गेलं तर एखाद्या खेळाडूला रिस्क घ्यावी लागेल. कारण रिस्क शिवाय तुमच्याकडे दुसरा पर्यायी मार्ग नाही आहे. म्हणतात ना की क्षेत्र कुठलंही असलं तरी त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर तुम्हाला यश देखील त्या क्षेत्रामध्ये मिळेल. मग कुठलंही क्षेत्र असू द्या कष्टाचा पर्याय हा सगळ्या क्षेत्रामध्ये असतो. त्याच्यामुळे तो कष्टाचा पर्याय या ठिकाणी निवडलाय मालवणी टीमनं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. नक्की सुंदर चेंडू आहे. कोहली जिथे मारला फटका. एक चेंडू धाव पूर्ण केला. दुसऱ्या चेंडू धाव त्यात 2 धाव पूर्ण केले आहेत आणि 2 धावेने धावसंख्या पोचते 20 वरती.
10-29 समीकरण बदलत चाललेलं आहे थोडंसं मालवणी संघाचं. पाहूया, 1-2 मोठे फटक्यांची गरज आहे मालवणी संघाला आणि त्या दिशेने मालवणी संघ चालतोय. भरतराव साहेब फटका चुकतोय. अवैध चेंडू एकदा पूर्ण के सुंदर क्षेत्ररक्षण होते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक धावेने धावसंख्या पोचते 21 वरती. 9 चेंडू बकेट 9-28. 9 चेंडू 28 धावांची गरज मालवणी संघाला जिंकण्यासाठी. आता स्ट्राईकला आहेत प्रमोद कोहली. पाहूया प्रमोद कोहली काय करतात आपल्या संघासाठी. कुमार यांचा पुढील चेंडू. सुंदर चेंडू मला चेंडू दिसत नाही, समजत नाहीये. बॅट फिरवले जाते, थोडासा अंधार पडत चाललेला आहे. त्याच्यामुळे सुद्धा मालवणी संघाला थोडा फटका पडतोय. थोडा अंधारामुळे चेंडू काही थोडा वेळ दिसत नाही. त्याचाच नुकसान होतंय मालवणी संघाचं म्हणावं लागेल. आणि त्याचंच म्हणावं लागेल क्षेत्ररक्षण का स्वीकार नाही मोरवा संघाने, ते हे त्याचं कारण होतं. पुढचा चेंडू अवैध चेंडू आहे. पाहूया, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि कुठली चूक होत नाही. आणि प्रमोद कोहलीसारखा चांगला फलंदाज बाद होतोय. थँक्यू. मोठी विकेट प्राप्त केले. प्राइजलेस विकेट. प्रमोद कोळी बाद झालेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत ज्ञानेश्वर कोळी. एका बाजूला या खेळाडूच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर या खेळाडूची चर्चा मालवणी गावामध्ये नेहमीच असते. ॲज अ हिरो शाहिद कपूर म्हणून त्याला कोणी म्हणतायत, मिथुन चक्रवर्ती म्हणून त्याला कोणी म्हणतायत. नो डाऊट हिरोची उपमा या खेळाडूला दिलेली आहे मालवणी गावकर आणि मालवणीच्या त्या चाहत्यांनी. आता खरी गरज आहे मालवणीच्या टीमला एका खऱ्या हिरोची. तो खरा हिरो त्या ठिकाणी ज्ञानेश्वर कोळी नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकेल का. बघा, हिरो म्हटलंय, मात्र आता त्या हिरो प्रमाणे ती कामगिरी ज्ञानेश्वर कोळीला मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. नक्कीच हिरो असतो आणि हिरो काय पण करू शकतो आणि ती संधी आहे ज्ञानेश्वर साठी. पाहूया, 7 चेंडू आणि 28 धावांची गरज जिंकण्यासाठी. काय चेंडू आहे, चेंडू जातो निर्धाव. थोडासा दडपणात आहे मालवणी संघ. 6 चेंडू 28 धावा. सर्व कमिटी मेंबर्सना विनंती आहे, जार आहेत पाण्याचे ते घेऊन यायचं इकडे. 6 चेंडू 28 धावा. उमेद मनसे मैदान. या मैदानात 6 मध्ये 40 पाहिलेत, 6 मध्ये 42 पाहिलेत. कदाचित मंगेश पाटील म्हणत असेल भारत राऊत या आठवणी करू देऊ नकोस. कदाचित मंगेश पाटील म्हणत असेल भारत राऊत या आठवणी करू देऊ नकोस, कारण आज विक्रम गाडा भले तो गोलंदाज आता हयात नाहीये. आठवणीला उजाळा द्यायलाच पाहिजे कुठलीही गोष्ट. भले तो गोलंदाज आता हयात नाहीये, मात्र पण काय घडणार, काय बिघडणार. 28 करायचे आहेत, क्षमता आहे, त्या कॅपेबलचा खेळाडू मिलन वैती आहे, त्याच्यामुळे मॅच भरत दादा नक्कीच रंगणार. नक्कीच. पहिला चेंडू पाहूया. चेंडू उंचावलेला आहे, क्षेत्ररक्षक आहेत का ना. आणि पहिल्या चेंडूवर जो षटकार मारलेला आहे, तुम्ही आठवणीला उजाळा दिलात आणि ते प्रात्यक्षिक करून दाखवलं. ते म्हणजे मिलन कोहली यांनी. बघा, धावा करायचे 6 मध्ये किती, 28 पाहिजे होत्या. 6 मध्ये 28, म्हणजे तुम्हाला 6 मध्ये 5 षटकार ठोकायचे, त्याच्यामधला एक आलाय. म्हणजे आपण ती मॅच पाहिली होती ना, जी मॅच आता मगाशी आपली सेमीफायनल मॅच इंडिया वर्सेस इंग्लंड. 6 चेंडू 30 धावांची गरज, इथे 28 करायचे आहेत. ओ, चेंडू टॉस झालाय, थोडासा वेग वाढवलाय. पहिला षटकार आल्यानंतर थोडासा वेग वाढलाय, गेअर शिफ्ट झालाय.
टॉप गिअरवर गाडी आली आहे मंगेश पाटलांची. नक्कीच हा सामना सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. एकाच धावे समाधान वागतोय. आता मला वाटलं हा सामना पूर्णपणे आर के मोरवा संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय, परंतु क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं शेवटच्या चेंडूपर आपण काही सांगू शकत नाही. हे क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. सुंदर फटका म्हणावा, षटकार येतोय. धावांची गती वाढत चाललेली आहे. फक्त 2 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती. 15 2 चेंडू 15 धावा. फक्त 2 चेंडू काढायचे. दोन बघा षटकार मारले. जितका प्रेशर आपल्या भारतीय टीमचे कोच गौतम गंभीर यांच्यावर नसेल तितका प्रेशर राजन राऊतवर आहे. फिरतायत मैदानाच्या गोल गोल फिरतायत. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. हा चौकार की षटकार की चेंडू अडवलाय. ओ गुड फिल्डिंग. वेल डन मेघनाथ. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय. जवळजवळ आपल्या टीमसाठी मला वाटते 4 धावा सेव्ह केलेत. शेवटचा चेंडू 5-23 आणि मोरवा संघ अंतिम फेरीत प्रवेश करतोय. अभिनंदन मोरवा संघ आणि मालवणी संघ सुद्धा अभिनंदन. खूप प्रयत्न आपण चांगले केलेले आहेत. खूप चांगला प्रयत्न, खूप चांगली मॅच. वेल डन. खास करून मालवणी मास्टर्स मध्ये मालवणीची जी टॉप ऑर्डर होती ती थोडीशी आपण पाहिले तर त्या ठिकाणी कमी पडली गेली. टॉप क्लास बॅटर जे मालवणी टीम मध्ये आहेत ते या ठिकाणी थोडेफार कमी पडले गेले. ॲज अ म्हणायचं गेलं तर प्रमोद कोळी, त्यानंतर मिलन वैती, त्यानंतर म्हणायचं गेलं तर मिलन कोळी ज्यांना नेहमीच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेतले होते ते खेळाडू मात्र या उमेळमानच्या नगरमध्ये थोडेफार कमी पडले गेले. क्रिकेटचा खेळ आहे, लक्षात ठेवा. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक दिवस आपला नसतोय. मात्र खूप चांगला खेळ मालवणी टीमनं या ठिकाणी दाखवलाय. मालवणी